मित्रांनो, महानगरपालिकेच्या निवडणुका आता संपल्यात. आज त्याच्यासाठी मतदान होते. आता ह्या निवडणुका संपताना तेच जिल्हा परिषदेसाठी निवडणुका जाहीर झाल्यात. 5 तारखेला जिल्हा परिषदेसाठी मतदान होते आणि 7 तारखेला याची काउंटिंग होणार आहे. आणि पुन्हा एकदा आपल्याला महाराष्ट्रामध्ये नगरपालिका, त्यानंतर महानगरपालिका आणि आता जिल्हा परिषद या 2 निवडणुकीमध्ये जी तुम्ही नुरा कुस्ती बघितली ना, स्वपक्षीयांमध्ये किंवा महायुतीमध्ये, राज्यात एकत्र असलेली, केंद्रात एकत्र असलेली, पण नगरपालिकेसाठी एकामेकाच्या उरावर बसलेले जे सत्ताधारी आहेत त्यांची भांडणं तुम्ही हा जो एपिसोड आहे याचा 3रा पार्ट तुम्हाला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये दिसणार आहे. म्हणजे या लोकांनी ज्या पद्धतीने या राजकारणाचा चुथडा करून टाकलेला आहे, म्हणजे कोण कोणाबरोबर आहे काही कळायला मार्ग नाही आहे. कुठे एकत्र लढायचं, जिकडं आपला फायदा असेल तिकडे एकत्र लढायचं, जिकडं असं वाटतं की आपली इथं थोडी सरशी होते तिकडं आहे ना, तिकडं युती करायची. तिसराच एक माणूस बरोबर घ्यायचा की ज्याच्याबरोबर आपली वैचारिक आपण विरोधक आहोत आणि सर्वसामान्य माणसाला येड्यात काढायचं. आणि सध्या महाराष्ट्रामध्ये मित्रांनो जे राजकारण तुम्ही बघताय, खास करून सत्ताधाऱ्यांकडून, नगरपालिका असू द्यात, त्यानंतरच्या महानगरपालिका असू द्यात, आता होणाऱ्या जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा, हे खूप विचित्र आहे. म्हणजे आपलं राज्य 1 मे 1960 पासून जेव्हापासून आपण एक राज्य म्हणून आपल्याला मान्यता मिळाली, तेव्हापासूनचा एक महाराष्ट्राचा एक सुसंस्कृतपणा राजकारणामध्ये आहे. पुरोगामी महाराष्ट्र आपण आपल्याला म्हणून घेतो, पण सध्याच्या राजकर्त्यांनी हा जो आपला एक सुसंस्कृतपणा आहे तो गहाण ठेवला आहे.